प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच अशोका मार्ग परिसर या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती एकत्र लढत आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट अन्सार सय्यद, शारदा चव्हाण, शिवसेनेचे योगेश म्हस्के आणि अश्विनी जयेश आमले हे जनमत आजमावत आहेत। यांच्या प्रचाराचा शुभारंभ इंदिरानगर येथील SBI कॉलनीतील गजानन महाराज मंदिरातून झाला। यावेळी उमेदवारांनी घड्याळ आणि धनुष्यबाण निशाणीला मतदान करण्याचं आवाहन उमेदवारांनी केलं। विकासाचं विजन घेऊन आपण मतदारांपुढे आलो असून सर्वांगीण विकास करण्यासाठी विजय करण्याचं आवाहन त्यांनी केलं। दुसरे सहकारी आमच्या आमलेताई त्यांची देखील निशाणी आहे धनुष्यबाण। त्यानंतर आमचे ॲडव्होकेट अन्सारी सय्यद साहेब आहे, त्यांची निशाणी आहे घड्याळ। आणि त्यानंतर आमच्या चव्हाणताई आहे, त्यांची निशाणी आहे घड्याळ। मला असं वाटतं का ज्या उत्साहामध्ये आज खरं तर आज तसा काही विषय नव्हता, कारण उद्या कदाचित मंत्री महोदय येण्याची शक्यता आहे आणि म्हणून दुसरं आमचं रात्री बोलणं झालं का आपल्याला कार्यालयाचं उद्घाटन करायचं। मी म्हटलं मंत्री महोदय येतात आपण परवा करू, परंतु आज अचानक योगेशनी फोन केला आणि सांगितलं का आपण 2-3 कार्यालय करतो, तर आज ठरवलेलं आहे तर आपण एक कार्यालयाचं त्या ठिकाणी उद्घाटन करू। मला असं वाटतं का इतक्या मोठ्या संख्येने अचानक ठरवल्यानंतर देखील इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, मला असं वाटतं का ही एक विजयाची नांदी। आणि निश्चित चारही उमेदवार अतिशय, आता जसं योगेशनी सांगितलं का मी तर प्रत्येकाला सांगत असतो, आमच्या कुठलाही पदाधिकारी असेल कोणी असेल ज्याला निवडणुकांना सामोरं जायचं तर अशांनी पहिले जनतेसोबत संपर्क ठेवण्याची आवश्यकता आहे। आणि संपर्क ठेवत असताना आपण जनतेच्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधून त्या समस्या सोडवल्या तर जनता ही कधीही ते काम विसरत नाही। आणि म्हणून ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते तर जनता त्याचं निश्चित मताच्या माध्यमातून मताच्या स्वरूपातून या ठिकाणी मतदान या ठिकाणी करत असते। आणि म्हणून जसं योगेशने सांगितलं, आज आम्ही काही एरियामध्ये जातो, कुठल्या बिल्डिंगमध्ये जातो, तर आज लोक सांगतात की आमचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही दुसरे करा, कारण तुम्ही या अगोदरच 5-7 वर्ष भरपूर सेवा केली, आता आमची वेळ आली तुम्हाला मतं द्यायची तर तुम्ही दुसरीकडे नाही मिळत तिथं जा। म्हणजे निश्चित मला असं वाटतं का ही एक विजयाची नांदी आहे या सर्व चारही उमेदवारांची। आजपासून प्रभाग क्रमांक 23 यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे। आज आम्ही शिवसेना, शिंदेगड व राष्ट्रवादी अजितदादा युतीचे चारही उमेदवार श्री योगेश म्हस्के आणि अश्विनी आमले, अन्सार सय्यद आणि चव्हाण मॅडम यांच्यासाठी आम्ही आजपासून प्रचाराला लागलोय। आम्ही सर्वांना आश्वासित करतो आम्ही प्रभागाचे सर्व विकासाचे काम मार्गी लावू। आज प्रभाग क्रमांक 23च्या प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ही सुरुवात झाली आहे, त्यामुळे बदल हा निश्चित घडणार। आणि आपल्या प्रभागात उभे असलेले योगेश अप्पा म्हस्के, अश्विनीताई आमले, त्याच्यानंतर शारदा चव्हाण, अन्सारी साहेब या सर्वांना भरभरून मतदान करा। ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी यांचा प्रचाराचा सुरुवात झालेली आहे। आपण सर्वांनी त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्या मनाला इच्छा त्या उमेदवाराला निवडून द्यायचा असलं तरी प्रत्येकाने मतराज हा राजा आहे ते योग्य उमेदवाराला या ठिकाणी निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी उपकृत करावे। आणि योग्य उमेदवार निवडून दिला तर आपलं कार्य सुद्धा या ठिकाणी योग्य होईल आणि आपल्या समाजाची उन्नती होईल आणि राष्ट्राची एक प्रकारची उन्नती होईल। अशा प्रकारचे हे सगळे उमेदवार असल्यामुळे त्यांना मी सुयश चिंतितो आणि पुढील वाटचालीसाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी युती झाली आहे त्याच्यातले जे उमेदवार आहेत ते खरंच म्हणजे तरुण नेतृत्वाला काहीतरी करून दाखवतील। त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जे हे उमेदवार आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे त्यांना चांगल्या मतांनी निवडून द्यावं। या प्रसंगी प्रभागातील कार्यकर्ते, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। गुड्डू शेख।